नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अक्षय ॲडव्हान्टा सीडचा प्रतिनिधी. आज आलेलो आहोत आम्ही फ्लावर पिकाचा आमचा बहुचर्चित आणि नवीन आलेला वाण एडीव्ही 1400 या वाणाच्या प्लॉटवरती. आपण पुढील माहिती या पिकाबाबतीत या वाणाबाबतीत संबंधित शेतकऱ्यांकडून घेऊयात. दादा नमस्ते. नमस्कार. तुमचं नाव काय? अमोल विठ्ठल गावडे. तुमचं गाव? गावडेवाडी. गावडेवाडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. पुणे पिंपळमळा. तुम्ही जी हा वाण लावलाय हा कुठला वाण आहे? ॲडव्हान्टा कंपनीचा 1400. बरोबर. आता आज आपण या प्लॉटवरती आहे. आज एक हार्वेस्टिंग तुमची झाली आहे. हो. तर आज लागवडीपासून कितवा दिवस आहे? लागवडीपासून 51 दिवस. 51 दिवस. हार्वेस्टिंग पहिले 45 दिवसाचं. पहिलं 45 दिवसाचं झालं, पण हा 51 दिवस आहे. 51 दिवस. आता उद्या आपला प्लॉट हार्वेस्ट करायचा आहे. बरं, आता हा तुम्हाला या व्हरायटीच्या बाबतीत बाकी तर तुम्ही फ्लॉवर लावताच, पण या वाणाच्या बाबतीत तुम्हाला वेगळं पण काय जाणवतं? याच्यात काय होतं, एव्हरेज मला हा जास्त उत्पादन देणार आहे. बरं बरं. म्हणजे जास्त गड्ड्याची साईज जास्त आहे. जास्त गड्ड्याची साईज जास्त असल्यामुळे ते वजनाला जास्त वरणार ना, बरं बरं बरं. शेतकऱ्याला परवडणार आहे. अच्छा. अजून याच्या व्यतिरिक्त जर विचार केला तर गड्ड्याचा कलर म्हणा, कॉम्पॅक्टनेस, कडकनेस. ब्राईटनेस जास्त आहे आणि कडकपणा जास्त. मार्केटला म्हणजे मागणी जास्त आहे ना. बरं बरं. समजा आता जे एक्सपोर्टला जाणारे माल आहेत ना, हे जाणार याच्यामध्ये क्वालिटीला जास्त चालणार आहे. बरं अमोल साहेब, मला हे तुम्हाला विचारायचं आहे. आता हा प्लॉट तुम्ही बघताय 55 दिवसात हार्वेस्टिंगला आला. तुम्ही म्हणताय हे बाकी आता तुमचं मॅनेजमेंट जे आहे ते रेग्युलर मॅनेजमेंट आहे का, काही वेगळं काय केलेलं तुम्ही? नाही, हे रेग्युलर मध्येच असते. फक्त बाबा काय औषधं वगैरे फक्त आपल्या पद्धतीनुसार वेळेनुसार जे लागतं त्याला, समजा खत, औषधं, फवारणी. अच्छा अच्छा, ते वेळेनुसार करणे गरजेचं आहे. आता आज 4 मे आपण बघितलं तर मागच्या 1 महिन्यात आपल्याकडे जवळपास उष्णतेची लाट होती. मला वाटतं हायेस्ट 41-42 पर्यंत पण टेम्परेचर गेलं होतं आणि एक अवकाळी पाऊस पण झाले होते काय. तर या परिस्थितीमध्ये पण काय प्लॉटमध्ये तुमचा प्लॉट एकदम ग्रीनरी एकदम चांगला टिकून राहिलेला आहे. तर तुम्हाला त्या बाबतीत तुम्हाला काय सांगायचं 1400 बाबतीत? ना आता हे एवढ्या टेम्परेचरला हा माल आपल्याला साथ देते मला, ही व्हरायटी 100% परफेक्ट मध्ये. बरोबर. हे शेतकऱ्यांनी लावली पाहिजे जास्त करून. बरोबर. शेतकऱ्यांनी सगळं आधुनिक याच्याकडे वळायला पाहिजे. वेगवेगळ्या नवीन व्हरायटींकडे वळायला पाहिजे. समजा जुन्या व्हरायटी रेग्युलर लावण्यापेक्षा समजा ही तुमची ॲडव्हान्टाची आलेली आहे 1400, ही अतिउत्तम व्हरायटी आता. बरोबर. एव्हरेज माल म्हणजे समजा टनेजच्या बाबतीत तुम्हाला काढायचं असेल तर बिंदास केली पाहिजे. धन्यवाद अमोल दादा, तुम्ही अतिशय सुंदर असा प्लॉट आणला आणि या ठिकाणी तुमची ही प्रतिक्रिया दिली. मी तुमचं कंपनीच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि परिसरातील जुन्नर असेल किंवा खाली संगमनेर पट्टा असेल, आमच्याकडे नगरचे पण साहेब आहेत आमच्या इथं, तर त्यांच्या एरियात पण हे प्लॉट आता 1400चे उभे होत आहेत. तर मी संगमनेर असेल किंवा आमचा जुन्नर असेल, आंबेगाव असेल, खेड पट्टा असेल, शिरूर पट्टा असेल, या पट्ट्यातील शेतकऱ्यांना विनंती करेल, येत्या हंगामात तुम्ही नक्कीच 1400 हा 1400 आव्हान लावलंच पाहिजे. धन्यवाद. मी पण समजा आता जेवढे माझे सर्कल मधले शेतकरी आहेत फ्लावर पिकवणारे, समजा जे मळ्यातले असतील किंवा आम्ही दुकानामध्ये बसतो, दुकानातले मित्र आहेत आमचे, त्यांच्याकडे 100% ऍडव्हर्टाईज आपण करणार त्यांची, बाबा माल 100% चांगलाच निघेल याचा. धन्यवाद. आता विषय काय होतो, नवीन मध्ये लावायला लोक हे करतात, लावत नाही. समजा जुन्या व्हरायट्यांकडे वळतात. आपणच आपली ऍडव्हर्टाईज केली पाहिजे. आपण माल पिकवलाय, दुसऱ्यांनी सुद्धा चांगला पिकवला पाहिजे. दुसऱ्यांनी सुद्धा ही व्हरायटी 100% लावलीच पाहिजे. 1400ची स्टॉप करा, परत मला 1-2 मिनिटं वेळ लागेल.